ऑपरेशन टायगर हे राज्यात होत नाही। माननीय एकनाथ शिंदेजीकडे उद्धव ठाकरेचे खासदार गेले असतील तर ते एकनाथ शिंदेजींना बऱ्यापैकी त्याबद्दलची माहिती आहे। पण मला जो अंदाज आहे, माझा अंदाज आहे, माहिती नाही, की राज्यातले खासदार आमदार माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघातले कामं करण्याकरता भेटतात। उद्धवजीकडे काही खासदार एकनाथजीला भेटले असतील, देवेंद्रजीला भेटले असतील, काही माझ्याकडे येतात। याचा अर्थ असा नाही की ते ऑपरेशन टायगर होणार आहे ना ऑपरेशन काही अजून होणार आहे। मला याच्यातलं काही असं वाटत नाही। मला वाटतं की विकासाच्या कामाकरता एकामेकाशी चर्चा होत असतं, भेट होत असतं, एकत्रित आपण बसतो। राज्याची संस्कृती आहे की राज्य असंच आहे आपलं की कुणाही निवडून आल्यानंतर कुणाकडे जाता येतं, कुणाकडे काम करून घेता येतं, आपल्या भागाच्या डेव्हलपमेंटचे विषय सोडवता येतात। त्यामुळं त्या अर्थाने गेले असतील। चर्चा काही असू शकते, पण मला हे उद्धवजीला माहीत असेल नाराज आहे की नाही आहे। आणि एकनाथजीकडे गेले असतील तर विकासाकरता गेले असतील। तर मला असं वाटतं राज्यामध्ये असं ऑपरेशन टायगर वगैरे फार काही मला वाटत नाही। तर मागील काही वर्षांपासून उद्धव ठाकरेंसोबत वेगळे झालेले जे आता जवळीक वाढलेली आहे खासदारांची शिंदेसोबत, नाही असं आहे की ते जवळीक सर्वांशीच आहे। मुख्यमंत्र्याकडे आहे, एकनाथजीकडे आहे, आमच्याकडे आहे, शिवसेनेचे मंत्री उदय सामंतजी सर्वांकडेच आहे। आपापल्या कामाला सर्व भेटतात। मलाही त्या ठिकाणी आता परवा बळवंत वानखेडे आपल्या DPCत भेटले होते। याचा अर्थ काही पुढे पक्षासाठी असं नाही, आपला कामासाठी भेटतात। तर मला वाटतं की जे काही असेल ते विकासाच्या कामाकरता असेल, आपल्या मतदारसंघाच्या डेव्हलपमेंटचे वर्क असतील, म्हणून खासदार आणि आमदार एकत्रित पद्धतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याकडे भेटले असतील। आणि आपल्या महाराष्ट्राचा संस्कृती आहे, हे बाकी राज्यासारखं नाही आहे की भेटायचं नाही, कुणाकडे जायचं नाही, डेव्हलपमेंट करावंच लागेल, आपला मतदारसंघ सांभाळावं लागेल। खासदार गेले असतील। सर एक शेवटला म्हटलं पोलीस मुख्यालयाला 30 गाड्या भेट देण्यात आलेल्या आहेत। दुसरीकडे नागपुरात नवीन 3 पोलीस स्टेशनची जवळपास 4 कोटींची निर्मिती झाली। अमरावतीमध्ये 2008 पासून असा प्रस्ताव आहे। या महिन्यामध्ये अमरावतीच्या पोलिसांच्या जे काही आम्हाला आधुनिकीकरण करण्याचा एक प्रस्ताव आहे, इथे CCTV सर्व्हिलन्सचा प्रस्ताव आहे। आज आपण त्या ठिकाणी आधुनिकीकरणाचा भाग म्हणून अमरावती पोलिसांना 30 नवीन व्हेकल दिले। इथे या ठिकाणी पुनर्रचना करायची आहे। अमरावती पोलिसांच्या नवीन काही 3 पोलीस स्टेशन प्रस्तावित केलं आहे, झोन प्रस्तावित केलं आहे। पुढच्या महिन्यामध्ये एक बैठक मंत्रालयामध्ये आहे। त्या बैठकीमध्ये या पुनर्रचनेचा अंतिम निर्णय होईल आणि CCTV सर्व्हिलन्सचाही निर्णय होईल। अमरावतीला CCTV सर्व्हिलन्स खाली आणायचा आहे आणि यावर्षी अमरावतीच्या पोलीस आधुनिकीकरणाकरता, ग्रामीणच्या पोलिसांच्या आधुनिकीकरणाकरता DPCच्या माध्यमातून पुन्हा 10 कोटी रुपये आम्ही पोलिसांना देणार आहोत। त्या ठिकाणी SP आणि CPला देणार आहोत। त्यातनं अजून आधुनिकीकरण करण्याचा आमचा प्रस्ताव आहे। शेवटी पोलीस प्रशासनाचं जेवढं आधुनिकीकरण आणि आम्ही हे करू तेवढा आपल्याला गुन्हेगारी रोखण्याकरता, गुन्ह्यावर अंकुश मिळवण्याकरता, तातडीनं गुन्हेगाराला ताब्यात घेण्याकरता अधिक मजबूतीकरण, अधिक स्तरीय पोलिसांना लाभतं। आणि त्यामुळे मला असं वाटतं की आजचा जो कार्यक्रम आहे ते अमरावती शहर पोलिसाच्या आयुक्तालयाच्या बळकटीकरण आधुनिकीकरणाचा एक भाग आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।